तर बिनविरोध उमेदवारांची चौकशी होणार आहे। राज्य निवडणूक आयोगानं हा मोठा निर्णय घेतला। आयोगानं बिनविरोध उमेदवारांचा अहवाल मागवलाय। उमेदवारांवरील दबावाची शहानिशाही होणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आयोगानं आदेश दिलेले आहेत। त्याने आता आयुक्तांना आदेश दिले की हे जे बिनविरोध निवडून आले ते कसे काय आले त्याचा तुम्ही अहवाल द्या। कोणावर दबाव होता का त्यांच्या अर्जात? हे ढोंग आहे सगळं। अहवाल कसला मागताय? आत्ता अहवाल मागताय आणि तुम्हाला खरा अहवाल देणार आहेत का आयुक्त? तर आयुक्त सुद्धा ताटाखालचे मांजरच आहे। पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि आता आपल्याला खासदारकी मिळावी यासाठी संजय राऊत स्वतः आपल्या पक्षाला विकतायत अक्षरशः। कारण त्यांचं काँग्रेसशी साटलोट झालेलं आहे आणि काँग्रेस आणि त्यांची युती झालेली आहे आणि त्यामुळं आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधून उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत। त्यामुळे यंत्रणेवर दोष संजय राऊतांनी देऊ नये। संजय राऊतांनी आपलं आत्मपरीक्षण करावं। खुशाल चौकशी केली पाहिजे। आमची मागणी आहे याबद्दल चौकशी केली पाहिजे। मला 100% माहिती आहे जे काही अनौपचारिक आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत, जवळपास 45 उमेदवार निवडून आले आहेत। एकनाथजीचे आले आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, पक्ष वगैरे आहेत। हे सर्व तिथल्या स्थानिक विषयामध्ये त्या ठिकाणी इतर उमेदवारांनी त्यांना समर्थन दिलं आणि मॅक्झिमम महायुतीचे काय आले तर जनतेला किंवा जे आमच्या विरुद्ध उभे राहिले त्यांना कळलं आहे की महायुतीचा उमेदवार निवडून आला तर विकासाचं राजकारण होईल। निवडणूक आयोगाने जो काही आदेश दिला निश्चितच त्याचं त्या पद्धतीने ते चौकशी करतील। त्यात काही जर चुकीचं ठरलंच तर त्याचे नगरसेवक पदही जाईल। म्हणून धाकधूक होण्याचं काही कारण नाही। बिनविरोध निवडून येऊ नये असं काही नसतं, परंतु ज्यांची ताकदच नाही, ज्यांची कुवतच नाही, ज्यांना नगरसेवकासाठी उमेदवार मिळत नाही, असे लोक आता आरोप करतायत आणि निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली आहे। म्हणून जे होईल ते निवडणूक आयोग ठरवेल। मग त्यांनी ठरवल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगावर आरोप करण्यापर्यंत तुमची मजल जाणार हे आम्हाला माहिती आहे। म्हणून जनतेचा कौल हे मानायला पाहिजे आणि त्या पद्धतीने ही निवडणूक सुद्धा जी चाललेली आहे ती अक्षरशः निवडणूक आयोगाच्या निर्देश जे आहेत त्यानुसार चाललेली।